हॅलो गाईज, माझ्या या हॅप्पी लाईफ चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खास पाडव्यासाठी स्वीट मेनू केशर वेलची श्रीखंड रेसिपी। यासाठी लागणारे साहित्य म्हणजे 500 ग्रॅम दही रात्रभर मलमल कापडात टांगून ठेवा। पिठी साखर अर्धा कप, दह्याच्या आंबटपणानुसार कमी जास्त करा। केशर काड्या 10 ते 12 कोमट दुधात भिजवलेल्या, वेलची पूड अर्धा चमचा, बदाम पिस्ता काप आवडीनुसार, जायफळ पूड 1 चिमूट। श्रीखंड बनवण्याची कृती पाहूया। एका भांड्यावर गाळणी ठेवून त्यावर स्वच्छ पांढरे सुती कापड ठेवा। त्यात दही टाकून कापडाची पोटली बनवा। त्यावर जड वस्तू ठेवून 5 ते 6 तास फ्रीजमध्ये ठेवा। पूर्ण पाणी निथळल्यावर नंतर घट्ट चक्का होईल। तयार चक्का एका भांड्यात काढून घ्या। तो सुरीने 3 ते 4 मिनिटे चांगला फेटून घ्या, जोपर्यंत तो मलाईदार होत नाही। आता फेटलेल्या चक्क्यात पिठी साखर, भिजवलेले केशर, वेलची पूड घालून पुन्हा एकदा नीट मिक्स करा। वरून बारीक चिरलेला बदाम आणि पिस्ता टाका। हे श्रीखंड 2 ते 3 तास फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा। थंडगार श्रीखंड पुरी सोबत किंवा जेवणानंतर गोड म्हणून सर्व करा। ही स्वीट रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा। आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। आणि माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।